काय काकू त्या आपल्या घरापाची काकू आहे तिच्या घरी काय झालं महारावाजे जोरानं कायचं भांडण नाही तिच्या घरी चालू होतं. अव त्याची पोरी नाही काय पोरी त्याच्या पोरीचं धुणं धुवायचं होतं. तिच्या घरचं काही धुणं झालं नाही लवकर म्हणून ते पोट्टी मार बळबळ बळबळ करे. हो ना माय किती बडबड करे ते पुट्टी तिला काही चवणी बी बोलाले मायली वकाशे सगळेच वकाशे ना बाई जोरानं बोले आणि घरापाशी पाहुणे तरी लाज शरम नाही म्हटलं कोणती लाज शरम असाले. हो ना ते डोंबड्या बाणाची 2 नंबरची पोट्टी काय तोंडी लय बदमाश आहे. भांडणाली 1 नंबर आहे भांडगोडी बल्ली आहे बाप्पा. ती माहेर लयच आहे ना बिचारे. एखाद्या दिवशी धुणं धुवायला वेळ झाला तर काय होते किती मागं लागली बी त्या पोरीच्या बडबड करे जोऱ्यानं. मग पोट्टीच्याला जीवर पोट्टीकडे बडबड बडबड मार आवाजी मा घरी तो. एखाद्या बाईनं काही म्हटलं नसतं रोज असतं ते पोरगी वेळेवर धुणं धुते आणि एखाद्या दिवशी काय होते जरास कमी जास्त झालं तर हां तिचं तसं नाही आहे. स्वतः कामं करायच्या जीवाला लगा झोपून राहते आणि लेकरायच्या मागं लागते. कामं करा कायचं इथं तिचं नुसतं दुखतच राहते बाप्पा. नुसती झोपलीच राहते जेव्हा पाहिलं तेव्हा. कायचं दुःख नव्हतं आता आपली दुखत नाही काय आपली दुखते आपण कामं नाही करत काय माय सांगा बरं तुम्ही. माहीत तर 2 सुना असून मला उठाच लागते सकाळी. मी जर उठली नाही तर मग त्यात झोपल्या राहते. हो बाई लोकांच्या घरात तले ना घालते त्याच्या घरी उलीचं भांडण झालं दुसऱ्याच्या घरी कशा वाकू पाहिजे दोघी तिघी पाहिजे. तुमचं पोरगं गेले वाटते बाप्पा माळीवर दिसून आलं पतंग उडवाले. सकाळ निघाली दिवस झाला का त्याला पतंगच उडायचे गाय राहते बाप्पा. भल्ले बदमाश आहे लेकरं. हो ना बिचारे काय करू सांगा बरं. माझ्या घरचं पोट्टं काट्टं लाईन तर बदमाश आहे भल्लं बदमाश आहे. कसंच ऐकत नाही नुसतं माळीवर जाते. एखाद्या दिवशी त्यासले आपले विचार हे नाही आहे भिंता काही नाही ना. माघरच्या मागं गेलं आणि टिनावर पडलं तर कोण पण त्याला किती वेळ ठोकलं म्हटलं मी ऐकत नाही ते पोट्टं नुसतं पतंग उडवायला ते. अहो त्याला शाळेतही जाय म्हटलं ना त्या शाळेतही जायच्या जीवावर येते त्या पतंगीच्या मागं तर मॅट झाला ते पोट्टं. हो मी काय म्हणतो म्हणले की सोन्याची कानातले करायचे आहे तर किती रुपये भाव आहे हो सोन्या रे. बाप्पा हे कमी पैशांचा होता तेव्हा कोणी करून घेतले हो माय. कमी पैसे असताना आता किती मोठे भाव आहे बाप्पा 10-12 का 13,000 रुपये भाव आहे म्हणते ना. आता होते का माय करणं किती पैसे लागते हो. राहू दे आता काही करू नको कमी झाल्यावर करतो बाप्पा. आता तर लयच भाव वाढले. हो ना मागच्या वर्षी म्या 2.25 ग्रॅमचे केले तर 19-20 हजाराचे झाले. माय मागचे जुनी कानातले होते 11,000चे भरले. मग मिळाले 8,000 टाका लागले. तेव्हा काय 7 का 8,000 रुपये भाव होते. तरी बाई कठीण जाते ना आपल्यासारख्याले. हो बाई सोनं मार वाढलं बाई. कसं काय मी आता काही करणं नाही होत. बरं जर मी करून ठेवलं माझ्या सुनेले पहिले सोनं. आता तर उलीचं 1 ग्रामही करणं नाही होत सोनं. एवढं महाग झालं सोनं. तू म्हणतो एवढ्या महागात करतो म्हणतो कानातले. बाप्पा एवढ्या महागीच करतो का व लय महाग होईन ना त्या तुले कानातले आता. का हो काही करू नको आता मी काय म्हणतो काही करू नको सोनं घेणं. राहू दे पैसे जमा कर मग करतो सोनं. पण बिचारे आपण म्हणतो पहिले कमी पैसे होतं आपल्या सोन्याचे तर पण करणं झाले ना तेव्हा आपल्याला ते लय वाटे. आता हे पैसे आपल्याला लय वाटते पुढं वाढलं तर मग तेही नाही होईन ना. जाऊ दे करून घे जेवढं होईन तेवढं होईन. तरी पैसे खर्चच होत जाते माय. काही राहत नाही पैसे. आपण म्हणतो आज करू उद्या करू काही करणं नाही होत. करून घ्या आता त्या डोक्यात घुसलंच तर. आपल्या बरोबरची चंपा आहे ना चंपा भल्ली शिष्ट झाली बाप्पा भल्ली शिष्ट झाली. बाप्पाच्या घरी काही पाहिलं नाही तिनं काही नाही आणि तिला आता मोठ्या गोष्टी सुटते. भल्ली शिष्टपणा वाढून गेला तिचा. काही ना काय झालं एवढी शिष्टपणा हे ते काहून अशी म्हणून आली काय झालं एवढं काही म्हटलं का तुला तिनं. हो ना बाई आता मी म्हटलं माझ्या घरी आता गाय जनली माझ्या घरची. माझ्या घरी आता दूध आहेच म्हणा. पहिली माझ्या घरी दूध नव्हतं. जराशी गाय आटली होती तर माझ्या घरची तर मग पण माझ्या घरी यायला शुगर आहे ना म्हणून मी काही चहा पेत नाही. मग कोणीच चहा पेत नाही माझ्या घरी. मग मी चहाच नाही मांडत. तर ते माझ्या घरापासून काल चालली होती तर मला काय म्हणे आता त्या घरी तर म्हणे दूध आहे हो म्हणे आता तुम्ही तर चहा पेत असन म्हणे. मग मी काय म्हटलं नाही म्हटलं दूध आहे तर काय आहे म्हटलं दुधाचं काय आहे म्हटलं. तुम्हाला असं वाटते का म्हटलं आम्हाला दूध विकत आणायचे जीवार येते म्हणून आम्ही चहा पेत नाही असं गिसं काही नाही म्हटलं. पण म्हटलं माझ्या घरी म्हटलं त्याला शुगर आहे म्हटलं आम्ही म्हणून चहा पेत नाही म्हटलं. मग काय म्हणे दूध नाही पेत तर बाप्पा चहा नाही पेत तर दूध पेत जा म्हणे. पण बिचारा कुठं जातं दूध प्यायला. दुधानं अजून लट्ट झाली तर काय करतो तसंच तर उलीचं खाल्लं का अंगावर माशी ती बात झरं कुठं जातं ते दूध प्यायले. हो माय भल्ली शाही नाही ते लय शिष्टपणा वळून गेला बोधल्या वाण्याचीचा. भल्ली बोधली बदमाश आहे बदमाश आले तिच्यासाठी माझ्या घरी आहे तर काय आहे दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याला हलकटच समजते. जशी मोठी सांगते मी एवढीची डबी आणली बॉडी लोशनची तेवढ्याची आणली जसं काय आपण काही वापरतच नाही अशी शिष्टपणा दाखवते. आपण त्याच्यापेक्षा वापरतो लावतो कुकडे काय कुकडे माहीत नाही. मोठी उलीस आणलं का मोठी शिष्टपणा दाखवते बाप्पा. पाहिलं नाही ना कधी म्हणून अशी करते. त्या काय ते म्हणा लागत होतं मी आणली म्हणा त्या तर लहानवाली आणली समजा नाही तर म्हणा चांगली मोठी आणली म्हणा 500 रुपयाची. तिथे 100 रुपये सांगितलं आपण 200ची सांगायची. तिच्यापेक्षा तन्नावून गोष्टी करायला लागते नाही तर ते आपलीशीच लावते. हो ना माय आपणच तर पाहिलं हिच्या घरी काही राय नाही काही नाही ना आता मोठी शिष्टपणा दाखवते.
मीच तर घरचं सगळं भाजी देणारी हे देणारी, नाही तर तेच मला शिकवते. म्हणते पैशानं नानाचं दूध जीवार येते म्हणून म्हणे आणत नसन म्हणे तुम्ही दूध. असं किसं काही नाही म्हटलं, त्यापेक्षा खाणार आहे म्हटलं आम्ही काही मागं येतो का म्हटलं. हो बाई तशीच आहे म्हटलं. ते मागं त्या दिवशी चांगला ड्रेस होता म्हटलं, स्वतःची पोरगी आकूड आकूड टॉप घालते म्हटलं, तर तेव्हा ते पाहत नाही मी मागून पाय म्हटलं ते मी कशी दिसून आली म्हणून. असं काही करावं माय लय स्वतःला हुशार समजते. तिच्या लेकरापेक्षा तर माय कधी कपडे चांगले राहते राहत नाही का काकू. हो ना, चांगलेच तर राहते नेहमीच तर तुझे कपडे चांगले राहते व तिच्या पोट्टीची तरी 100-200 रुपयाचे ते घेते कपडे, हलके हुलके. मोठी उंच उंच पोट्टी आहे, शोभत नेन काही नाही माय. आणि तरी त्या पोरीला घालायला लावते, चांगली उंच ताडी आहे ना, अंगात लट्ट लुट्ट आहे ना, तिला हलके हलके कपडे देते घेऊन. त्या पोरीला चांगले महागाचे कपडे दिले ना घेऊन, त्या पोरगी चांगली दिसते बरं. हलके हलके कपडे देते तिला घेऊन, कशी दिसते ते पोरगी. हो माय, चंपाची जाऊ तर काही खासच आहे हो माय, खासच आले. कहू ना काकू काय झालं, खासच आले. हो माय, काल रात्री ते फिरायला आली ना शांता काकू होती, मी बाहेर बसली होती. माय गाऊन तर घातली बिचारे, तिच्याकडे लॅगिनही घातली. मला असं हसाय माय, त्या गाऊनमधून सगळी लॅगिन दिसे आणि अशी चाले फटक फटक चाले बाई घोड्यावानी. कशा कशी दिसे, शिष्ट मला तर भल्ली दाखवते. हो ना चालू करते बाय, लॅगिन घालत असते काय गाऊन खाली परकर घाला लागते, पेटीकोट घाला लागते. हे नाही समजत तिले, पेटीकोट महाग आहे ना, फाटला बघितला तर लवकर मग घ्यायला लागत काय. पण दुसरी मोठी आहे, शिष्टपणे दाखवले पाहिजे. अहो माय, शोभन तसंच करावं ना, परकर फाटते म्हणून काही लॅगिन घालावं काय. काही पण त्या गाऊन खाली कशी दिसते ते लॅगिन फटकल्यासारखं. काही घालणं, पेटीकोट घाला चांगलं, एखादा चांगला नवीन पेटीकोट करा तो घाला. पण असे तालं नाही करा बापा, नाही तर एवढा शिष्टपणा दाखवून घालाच नाही. आपल्यासारख्या साड्या घाला सरळ सरळ. हो माय, त्या दोघी तर गेल्याच केस आहे, जर अशा गेल्यास आले अशा फिरते रात्री, अशा फिरते जसं काही व्यायाम करून आले, जसे काही व्यायाम करायला आले असं वाटते. व सकाळचं फिरत असते, रात्री जेवढं फिरायला लागते काय, थोडीशी शतपावली करावं लागते. ते कसं आहे, जेवल्याबरोबर झोपा नाही लागत. उलीचं फिरलं म्हणजे पचते अन्न, म्हणून जर असं फिरायला लागते. तिथे काही व्यायाम करावं लागते का रात्रीचा. त्याच्यातली एक तर गेलीच केस आहे व, गेली कसं चाले. समजलं ना तुम्हाला मी कोण म्हणाल तर. समजलं कोणाला म्हणाल तर, सगळं समजलं आम्हाला.